जो पानी से नहाएगा वो अपना लिबास बदलेगा, जो पसीने से नहाएगा एक दिन इतिहास बदलेगा। हरे कृष्ण, जय शिवराय मित्रांनो. काल माझी नाईट शिफ्ट होती. जॉबवर पोहोचलो आणि दिवाळीची अशी सुंदर सजावट पाहून मन खुश झालं. आम्हाला गिफ्ट बॉक्स पण मिळाला आहे, तो आपण घरी जाऊन पाहू. सकाळी घरी येऊन झोप घेतली. नंतर टॉमीला आंघोळ घालण्यासाठी नदीवर घेऊन गेलो. ते थंडगार आणि स्वच्छ पाणी पाहून मन एकदम प्रसन्न झालं. नंतर माती टाकण्याचं काम केलं आणि मग गिफ्ट ओपन केलं, तर त्यात होता कोकणी मेवा. नंतर बिरड्याची भाजी आणि कोकमाची कढी जेवण खाऊन मन अगदी तृप्त झालं. आजचा सूर्यास्त खूपच सुंदर होता. थंड वारा आणि समुद्र किनाऱ्यावरच्या त्या निळसर लाटा एकदम मनमोहक दिसत होत्या. आज मी खास समुद्रावर रनिंग करायला गेलो, कारण सँड रनिंगचे खूप फायदे मोठे आहेत. जेव्हा आपण रेतीवर धावतो तेव्हा पायाखालील सरफेस सॉफ्ट असल्याने मसल्सला जास्त रेजिस्टन्स मिळतो. त्यामुळे काप मसल्स, अँकल्स आणि थायस यांचा स्ट्रेन नैसर्गिकपणे वाढतो आणि त्यामुळे ती मसल्स जास्त स्ट्रॉंग होतात. काप मसल स्ट्रॉंग झाल्याने पायांची पॉवर आणि स्टॅबिलिटी वाढते. जम्पिंग ॲबिलिटी आणि बॅलन्स सुधारतो. ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टोस्टेरॉन लेवल नॅचरली वाढते, कारण लेग वर्कआउट्समुळे मोठ्या मसल्स ग्रुप जास्त सक्रिय होतात. त्यामुळे हार्मोन्सचे सिक्रेशन वाढते. म्हणूनच पुरुषांसाठी लेग वर्कआउट जास्त महत्त्वाचा असतो. व्यायाम करता करता कधी अंधार पडला समजलंच नाही. नंतर थोडा प्राणायाम, डीप ब्रीदिंग केली, मन शांत केलं. घरी थोडं उरलेलं काम पूर्ण केलं. नंतर काही पुलअप्स मारले. तुम्ही पण हा सुरू करा चॅलेंज, कारण जो पानी से नहाएगा वो अपना लिबास बदलेगा और जो पसीने से नहाएगा वो एक दिन इतिहास बदलेगा. आणि मग थंड पाण्याने स्नान करून भगवंतांना दीपदान करून भागवत श्रवण आणि नामजप केला. नंतर सात्विक अन्न खाऊन पुन्हा आलो माझ्या नाईट शिफ्टला. राधे राधे.